मला माहिती नाही कुणाची मतं फुटली आहेत. एक तर कारण का काश्मीर टू कन्याकुमारी मतदान झाले, 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत. आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच करणार आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतात देशामध्ये. काय दुसरा कोणी फुटू शकत नाही. आणि आमची फुटली तर फुटली, त्यांची चूक होऊ शकते. 15 मतं वाया इनव्हॅलिड आहेत. भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली 10 मतं भारतीय जनता पक्षाचे. मी नाही म्हणत आहे, भारतीय जनता पक्ष म्हणते 15 मतं इनव्हॅलिड आहेत, त्यातली 5 आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 त्यांची आहेत. बरोबर, मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट. मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे त्यांनी 10 मतं इनव्हॅलिड केली, ते क्रॉस वोटिंग नाही, ती चूक. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, 3 वेळा प्रॅक्टिस केली, 1, 2, 3 वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने. एक दांडी काढायची होती, असे 10 लोक फक्त एक दांडी. अहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं. आमचे लोक कसे मतदान करतात, म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे. आणि हे 10 खासदार यांनी चूक कशी केली, 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन. म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग, ह्यांनी केलं तर चूक. अरे याचं काय, आणि एवढी मोठी चूक 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी, काही कॉम्बिनेशन नव्हतं. त्यामुळे हे जे बोलणं असतं ना त्यांचं, हे हास्यास्पद आहे. मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे, देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत.